किराय. गेल्या 3-4 दिवसापासून मला स्वतःला प्रश्न पडला होता की शिवजयंती महोत्सवासाठी कोणत्या गडावर जाऊ, आणि मुख्य म्हणजे जायचं तर जायचं कसं, सायकलवर जायचं की आपला पब्लिक ट्रान्सपोर्टने. खूप गोंधळ उडाला होता, कारण का मन सगळीकडे विचलित झालं होतं. माहुलीचे स्टेटस व्हिडिओ पाहून तिकडेही जाऊशी वाटत होतं, आणि नेहमीप्रमाणे सुधागडची तो ओढ लागलीच होती. पण शेवटी आपल्याला बोलवणं आलेलं आहे दुर्ग सरसगडाकडून. आणि सकाळी मी बोईसरमधून निघालो अंदाजे एक 6ची पनवेल मेमू पकडून, आणि पनवेलला आल्यानंतर मला लागलीच एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरच पनवेलपासून ठाणे ते पाली अशी ST भेटली मला. त्यामुळे मला निश्चिती झाली की आता आपल्याला अवतान आलं आहे बा केदारेश्वराचं, आणि आपल्याला जायचं आहे सरसगडावर. सरसगडावर संवर्धन करणारी संस्था दुर्गवेदच्या माध्यमातून या गडाची डागडुजी बऱ्यापैकी करण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी म्हणजे आजवर जो हा गड इकडे तुम्हाला बघायला भेटतोय तो फक्त आणि फक्त दुर्गवेदच्या संवर्धन कार्यामुळेच. आणि बऱ्यापैकी त्यांनी पूर्वतयारी करून दिली आहे. लागले गडावर रात्र बसून करतात आहे. मी सुद्धा आता गडावर पोहोचलोय. दुपारी आम्ही बऱ्यापैकी विश्रांती केली भक्त निवासमध्ये, कारण का सरसगड दुपारचं चढणं, भर उन्हात चढणं ही काय तोंडाची गोष्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही ते भर उन्हातला ताण स्किप करत 4च्या नंतर चढवायला सुरुवात केलेली आहे, आणि अंदाजे एक पाऊण तासाच्या गॅप नंतर वर पडलेलं आहे. बऱ्याच मुलांकडे सामान होतं, टोप आहे जेवणाची, त्यांच्याकडे हाराचं सामान, सोहळ्याचं सामान, बऱ्याचशा वस्तू होत्या. त्यामुळे थोडा थकवा लागलाच. पण आता मी गडावर आहे, आणि थोड्याच वेळात आपल्याला गडगोंधळही पाहायला भेटणार आहे. आणि एक रात्र आपण पुन्हा एकदा आज सरसगडाच्या कुशीत घालणार आहोत. आपल्या समोरच तिकडे ह्या दिशेला सुधागड आहे. तिकडे ही एक बारेगड परिवारातर्फे जल्लोषात सोहळा केला जातो. भन्नाट असं आहे. सकाळी जेवढं कडक ऊन होतं त्याच्याही दुप्पट थंडी आता रात्री वाजणार आहे. आपल्याकडे सगळं बॅकपॅकिंग आहे, आणि पाहूया आजची रात्र कशी जाते आपल्याकडे. भेटू.